जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ। प्रियांनो, या सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या सकाळच्या समयी आम्ही जिवंत देवाला धन्यवाद देऊ, कारण प्रियांनो, ही जी संधी तुम्हाला मला भेटली ती कुणालाही भेटलेली नाही आणि ती संधी देवाने तुम्हाला मला दिलेली आहे। आणि खरोखर ह्या नवीन दिवसाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया। हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे। हे देवा, या सकाळच्या समयी आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ समर्पित होत आहोत। हे देवा, आज या सकाळच्या समयी तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे। आज या सकाळच्या समयी जो काय आम्ही शास्त्रभाग वाचणार आहोत, त्याच्यावरती मनन करणार आहोत, ते सर्व आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं कर। विशेष करून तुझ्या वचनातून बोलत असताना प्रिय प्रभूजी, तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर। तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्रतेने तू मला चालव, तुझ्या सामर्थ्याने तू चालव आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा। या सकाळच्या समयी प्रिय प्रभूशी जे वचन ऐकणार आहे, जे प्रार्थना करणार आहेत, त्या प्रत्येकाचा ताबा तू घेन, तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा। सर्व अपराधांची तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे प्रभू। हे वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे प्रभू। तू आमची प्रार्थना ऐकलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे। प्रिय प्रभूजी, इथून पुढची सर्व वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत। ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून दे, आमेन आमेन। प्रियांनो, आपण त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद। आपण सुरुवातीला गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। आम्ही चाललो प्रकाशात प्रकाशात प्रकाशात, आम्ही चाललो प्रकाशात त्याच्या प्रकाशात, सैतान काय करू शकेल प्रकाशात प्रकाशात, प्रत्येक वेळी विजय मिळेल त्याच्या प्रकाशात। आम्ही चाललो प्रकाशात प्रकाशात प्रकाशात, आम्ही चाललो प्रकाशात त्याच्या प्रकाशात। देवबाप करो, तुम्हाला या गीताद्वारे सर्वांना आशीर्वादित करो। आणि आजच्या मन्नासाठी जो काही शास्त्र भाग आहे, प्रेषितांची कृत्य याचा 21वा अध्याय आणि 27व्या वचनापासून आपण पाहणार आहोत। आता ह्या ठिकाणी आम्हाला वचन सांगत आहे की यरुशलेमेतला दंगा व पावलाला अटक। ते 7 दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास आशिया प्रांतातल्या यहुद्यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोक समुदायाला चिथवले आणि त्याच्यावर हात टाकून आरोळी मारून म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, धावा हो धावा। आपले लोक नियमशास्त्र व हे स्थळ यांच्या विरुद्ध जो चहूकडे सर्वांना शिकवतो तो हाच आहे। शिवाय ह्याने हिल्लेल्यास मंदिरात आणून हे पवित्र स्थान विटाळले आहे। त्यांनी इफिसभकर त्रफिम ह्याला पूर्वीच त्याच्या बरोबर शहरात पाहिले होते, त्याला पौलाने मंदिरात आणले असावे अशी त्यांची कल्पना होती। तेव्हा सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी झाली आणि त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले, तोच दरवाजे बंद करण्यात आले। मग ते त्याला जीवे मारू पाहत असता पलटणीच्या सरदाराकडे बातमी लागली की सबंध यरुशलेमेत गडबड उडाली आहे। तत्काळ तो शिपाई व शताधिपती यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला। सरदार व शिपाई यांना पाहून त्यांनी पौलाला मारावयाचे थांबवले। तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि 2 साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला। मग हा कोण व याने काय केले असे तो विचारू लागला। तेव्हा लोकातून कोणी काही ओरडू लागले। या गलबल्यामुळे त्याला खात्री लायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला। तो पायऱ्यांवर आला तेव्हा असे झाले की
लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले, कारण लोकांचा समुदाय मागे चालत असून त्याची वाट लावा असे ओरडत होता. मग पौलाला गडीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हटले, मला आपल्या बरोबर काही बोलावायची परवानगी मिळेल का? तो म्हणाला, हेलेनी भाषा तुला येते काय? मिस्र्याने थोड्या दिवसामागे बंड उठून त्या 4000 मारेकऱ्यास रानात नेले, तोच तू आहेस की नाही? तेव्हा पौलाने म्हटले, मी किलकिलायातील तार्सकर यहुदी आहे, हलक्या सलक्या नगराचा राहणारा नव्हे. मी आपल्याला विनंती करीतो की लोकांबरोबर मला बोलण्याची परवानगी द्या. त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायऱ्यावर उभे राहून लोकांस हाताने खुणवले आणि अगदी शांत झाल्यावर तो त्यांच्याबरोबर इब्री भाषेत येण्याप्रमाणे बोलला. आता प्रियांनो, ह्या 27 ते 40 वचनांमध्ये आम्हाला ह्या ठिकाणी पौलाने जे काही सेवा कार्य केलेलं आहे ते आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, आज आम्ही ह्या मन्नामध्ये आणि प्रेषितांचे कृत्य या पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 27 ते 40 वचनामध्ये आम्हाला पौलाने ह्या ठिकाणी जे काही सेवा कार्य केलेलं आहे त्या सेवा कार्याच्या बद्दल आम्हाला ह्या ठिकाणी देवाच्या वचनातून सांगितलेलं आहे. आणि पहा, ह्या ठिकाणी जे काही वचन सांगितलेलं आहे ते ह्याप्रमाणे आहे की पौल आशिया प्रांतातल्या यहुद्यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोक समुदायाला चिथवले आणि त्याच्यावर हात टाकून आरोळी मारून म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, धावा हो धावा. आपले लोक नियमशास्त्र हे स्थळ यांच्या विरुद्ध जो चौकडे सर्वांना शिकवतो तो हाच आहे. शिवाय ह्याने हेलेन्यास मंदिरात आणून हे पवित्र स्थान विटाळले आहे. प्रियांनो, ह्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट दिसते की पौलाने जे काही ह्या ठिकाणी सेवा कार्य केलेले आहे या सेवा कार्यामध्ये यहुदी लोकांनी खूप प्रॉब्लेम केलेला दिसत आहे. त्यांनी त्या सेवा कार्यामध्ये बघा त्यांचे असा गैरसमज त्या ठिकाणी झालेला होता की हेलेनी लोकांस त्या ठिकाणी मंदिरामध्ये आणून ते मंदिर विटाळलेलं आहे. परंतु प्रियांनो, आज आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं की ह्या पवित्र वचनामध्ये जर प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापासाठी या ठिकाणी कोणत्याही स्पेशल जातीतल्या लोकांसाठी आपला प्राण दिला नाही, तर सर्व जातीतल्या जमातीतल्या लोकांसाठी येशूने सर्वांच्या पापाकरिता त्या क्रूसावरती आपलं रक्त सांडलेलं आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे ह्या ठिकाणी जो काही प्रॉब्लेम झालेला आहे तसाच प्रॉब्लेम आजही आमच्या चर्चमध्ये आमच्या मंडळांमध्ये दिसत आहे. आणि प्रियांनो, हेच प्रॉब्लेम आजच्या परिस्थितीला देखील लागू होत आहे. प्रियांनो, या ठिकाणी सेवा करत असताना पौलाच्या विरुद्ध यहुदी लोकांनी त्या ठिकाणी लोकांना चिथवलेलं आहे आणि पौलाच्या विरुद्ध त्या ठिकाणी त्यांना उठवलेलं आहे. आणि मग पहा, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की 29 वचनामध्ये त्यांनी पिस्कर त्रोफिम याला पूर्वी त्यांच्या बरोबर शहरात पाहिले होते, त्याला पौलाने मंदिरात आणले असावे अशी त्यांची कल्पना होती. तेव्हा सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी झाली आणि पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले, तोच दरवाजे बंद करण्यात आले. मग ते त्याला जीवे मारू पाहत असता पलटणीच्या सरदाराकडे बातमी लागली की सबंध यरुशलेमेत गडबड उडाली आहे. तत्काळ तो शिपाई व शताधिपती यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई यांना पाहून त्यांनी पौलाला मारवायचे थांबविले. पहा, आता ह्या ठिकाणी त्या लोकांनी पौलाला मारहाण त्या ठिकाणी करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी पौल जो काही सांगत होता त्या वचनाकडे लक्ष दिलं नव्हतं.
आणि पहा माझ्या प्रिय लोकांनो, की आजच्या परिस्थितीमध्ये देखील देवाच्या सेवकांची जी सेवा चालू आहे, त्या सेवका जे खरी सेवा करणार आहे त्यांचं लोक ऐकत राहिले नाही. जे लोक फक्त आशीर्वादाच्या बद्दल बोलतात, जे दास फक्त पृथ्वीवरच्या गोष्टींविषयी बोलतात, त्यांच्या पाठीमागे अनेक लोक असतात. कारण मनुष्याला कानाला आवडणारे संभाषण चालतात, कानाला आवडणारे, स्वतःला आवडणारे संदेश चालतात, आणि तेच हे पुढारी करत आहे. प्रियांनो, आम्हाला आमची आध्यात्मिक परिस्थिती त्या ठिकाणी बदलली पाहिजे, आणि जे सत्य वचन आहे ते देवाच्या प्रिय लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलं पाहिजे. हे देवाच्या सेवकांचं आद्य काम आहे. आणि जर आम्ही ते करत नाही तर प्रियांनो, आम्ही प्रभूच्या न्यायाला आम्हा प्रत्येकाला सामोरं जावं लागणार आहे. आमच्या प्रत्येक संदेशाचा, आमच्या प्रत्येक प्रार्थनेचा आम्हाला त्या ठिकाणी प्रभूला हिशोब द्यावा लागणार आहे. होय प्रियांनो, आम्ही ही गोष्ट विसरू नये. नाहीतर तुम्ही म्हणाल की काही हरकत नाही, आम्ही देवाचे सेवक आहोत, आम्हाला देवाने अधिकार दिलाय, मग त्या अधिकाराचा आम्हाला दुरुपयोग करायचा नाही. जे देवाचं सत्य वचन आहे, ज्या ठिकाणी त्यांच्या अपराध आहे ते आम्ही लपवले नाही पाहिजे, तर त्या बंधूला, त्या बहिणीला, त्या भावाला आम्हाला त्यांचे अपराध देवाच्या वचनातून दाखवून द्यायचे आहे, जेणेकरून त्यांची आध्यात्मिक सुधारणा त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि हीच गोष्ट पाऊल या ठिकाणी या नगरामध्ये करत होता. आणि यहुदी लोकांनी पाहिलं की यहुदी लोकांनी तेथील लोकांना चिथवलं, आणि ते सर्व लोक पाऊलाला मारायसाठी त्या ठिकाणी धावलेले आहेत. आणि तीच परिस्थिती आजच्या देखील मंडळांमध्ये आहे. मग पहा, त्या ठिकाणी जो शिपाई होता आणि शताधिपती होता, त्या सर्वांना तो शिपाई शताधिपती यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला, आणि सरदार व शिपाई यांना पाहून त्यांनी पाऊलाला मारायचे थांबवले. तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि 2 साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला. मग हा कोण व ह्याने काय केले असे तो विचारू लागला. तेव्हा लोकातून कोणी काही ओरडू लागले. या गलबल्यामुळे त्याला खात्री लायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला. तो पायऱ्यांवर आला तेव्हा असे झाले की लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले, कारण लोकांचा समुदाय त्याच्या मागे चालत असून त्याची वाट लावा असे ओरडत होते. चिडलेला समुदाय. आज लोकांना असं देवाच्या सेवकांच्या विरुद्ध चिथवलं जात आहे. त्या काळी देखील तीच परिस्थिती होती आणि आजही तीच परिस्थिती आहे. ही खूप मोठी शोकांकित आहे, कारण खऱ्या देवाचं वचन आज लोक स्वीकारत राहिले नाही, सत्य जाणत नाही, आणि त्यामुळे या मंडळांमध्ये हा प्रॉब्लेम उद्भवत आहे. त्यासाठी आम्हाला पौलासारखं देवाच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी सेवा करायची. पौलाने मागे पुढे पाहिलं नाही, तो घाबरला नाही, तो देवाच्या वचनातून त्या ठिकाणी त्यांच्या संगी बोलत गेलेला आहे. हे आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. मग 37 ते 40 वचनामध्ये पहा आम्हाला काय दिसतं. मग पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हटले, मला आपल्या बरोबर काही बोलवायची परवानगी मिळेल का? तो म्हणाला, हेल्लेनी भाषा तुला येते काय? मिस्र्याने थोड्या दिवसामागे बंड उठून त्या 4000 मारेकऱ्यास रानात नेले, तूच आहेस की नाही? तेव्हा पौलाने म्हटले, मी किलकिलायातील स्तारकर यहुदी आहे, हलक्या सलक्या नगराचा राहणारा नव्हे. तर मी आपल्याला विनंती करीतो की लोकांबरोबर मला बोलण्याची परवानगी द्या. त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायऱ्यांवर उभे राहून लोकांस हाताने खुणवले, आणि शांत झाल्यावर तो त्यांच्याबरोबर इब्री भाषेत नेहमीप्रमाणे बोलला.
आणि मग पहा, त्या सरदाराकडे, त्या शिपायाकडे पौलाने भाषण करण्याची मागणी केलेली आहे. आणि पहा, त्या ठिकाणी त्याने त्यास परवानगी दिली. पौल त्या ठिकाणी घाबरला नाही. देवाचा दास पौल त्या ठिकाणी घाबरला नाही, तो खचला नाही. तो खंबीरपणे त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी तोंड देत राहिलेला आहे. प्रियानो, देवाची सेवा ही खडतर आहे आणि या खडतर सेवेमध्ये आम्हाला त्याच्या आत्म्याने चालावं लागेल, त्याच्या सामर्थ्याने चालावं लागणार आहे. आणि म्हणून प्रियानो, मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की आपण प्रार्थनेमध्ये राहू आणि देवाच्या चरणाजवळ आपण गेलं पाहिजे. कारण तो पवित्र देव आहे, तो सर्व समर्थ देव आहे आणि त्या देवाच्या चरणाजवळ आम्ही गेलं पाहिजे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण होऊन आम्ही गेलं पाहिजे. आणि ह्या सकाळच्या समयी हा जो काही शास्त्र भाग आम्ही पाहिलेला आहे, या शास्त्र भागावरती मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवू नका, तर ह्या वचनावरचा अभ्यास करा आणि देव बाप आपल्याला काय शिकवतो याच्याकडे आपण लक्ष देऊया. हो, देवाचा वचनाचा अभ्यास करायला शिका प्रियानो. बायबल नसेल तर विकत घ्या आणि देवाचं वचन याचा अभ्यास तुम्ही करा आणि देवबाप तुमच्या संगती काय बोलत आहे हे शोधा. देवाला आपल्या जीवनामध्ये आद्यस्थान द्या. पवित्र शास्त्र वाचण्याची सवय लावा आणि प्रभूच्या जवळ अधिकाने अधिक जाण्याचा प्रयत्न करा. देवबाप तुम्हाला या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद देव. आमेन. आपण हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशूदेव बापा. या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, तुझ्या दासांनी जी खडतर सेवा केलेली तू ह्या ठिकाणी देवाच्या दासांनी ह्या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे. प्रिय प्रभू येशू, आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू कर. प्रभू, या सकाळच्या समयी जे आजारी आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, संकटात आहे, निराशेत आहे, वेगवेगळ्या समस्येत आहे, त्या सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, प्रिय प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करत आहोत पास्टर अमोल गायकवाड. प्रिय प्रभू येशू, या दासाला तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रिय प्रभू येशू, त्यांना लागणारे सर्व आर्थिक गरजा तुझ्या पवित्र भांडारातून तू पुरून दे पित्या परमेश्वरा. हे देवापा, त्यांना तू उत्तम असं आरोग्य तू दे. डॉक्टर म्हणतायत की त्यांची गॅरंटी नाही, परंतु प्रिय प्रभू येशू, गॅरंटी देणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. या सकाळच्या समयी त्या सेवकाला, त्या दासाला तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि प्रिय प्रभू येशू, सर्व बंधनातून त्याला तू मोकळं कर आणि तुझ्या सेवेसाठी प्रभू त्यांना तुझ्या पायावरती तू उभं कर आणि तुझं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, सर्व कॉन्शियसपणा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, सर्व शरीरातील सर्व प्रॉब्लेम तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, सकाळची वेळ तू प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आमच्या सर्वांचे कामकाज तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. सर्व उन्हापासून, सर्व साथीच्या आजारापासून, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व दुष्टात्म्यांपासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रिय प्रभू येशू, हे देबापा, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य केलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रियांनो, आपल्या सर्वांना जर प्रार्थनेची गरज असेल तर प्रियांनो 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क साधा. म्हणजे आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थना करीत आहोत. आणि प्रियांनो, देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित कर, आपल्या कामामध्ये आशीर्वादित कर, दिवसभरातील सर्व गोष्टींमध्ये आशीर्वादित कर, सर्व पापापासून दूर ठेव आणि देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. आमेन.